गिरगावमधल्या गुढीपाडवा शोभायात्रेत आलो आहे. खरं तर इथे आल्यावर खरा गुढीपाडव्याची मजा काय असते ती कळते. आणि एकत्र पहिली मालिका आहे. आणि दाखवा जरा, म्हणजे तुमचं पोस्टर तुम्ही ऑलरेडी रेडी केलं आहे. रेडी केलं आम्ही, तेच दाखवण्यासाठी. पाहत राहा, वचन दिले तू मला दररोज रात्री 10 वाजता. गिरगाव शोभायात्रा म्हणजे सगळे याच्याबद्दल बोलत असतात. मला सांग अनुष्का, तू आधी आली आहेस का? आणि हे आज अनुभवताना किती भारी फील? नाही, माझी पहिलीच वेळ आहे आणि खूप कमाल वाटलं यार. म्हणजे एकतर पहिले काल लेट पॅकअप झालं, आम्हाला असं वाटलं इतक्या सकाळी उठून सकाळी 5 वाजता मेकअप वगैरे करून नऊवार वगैरे नेसून जायचं आहे. पण इथे आल्यानंतर मला वाटतं की सगळा जो शूटिंगचा शीण भाग आहे ना, सगळा विसरलो. आणि कारण म्हणजे ऑब्व्हियसली सणवार असल्यानंतर आपण आपल्या घरच्यांना मिस करतो, घराला मिस करतो. पण मला असं वाटतं की सगळ्याच मालिकेचे कलाकार एकत्र आल्यामुळे ती तशी कमतरता जाणवली नाही. सगळ्यांसोबत एक म्हणजे सण आपला साजरी झाला असं मला वाटलं आणि मजा आली, खूप मजा आली. मला एक गोष्ट तुला आवर्जून सांगायची आहे. तुम्ही ट्रकवर होतात आणि खाली सगळे प्रेक्षक विचारतात ऊर्जा कुठे आहे, सगळे हेच विचारत होते. सो आज कुठेतरी ते सार्थकी लागलंय ना. हो यार, डेफिनेटली. कारण मला असं वाटतं की आम्ही इतके सलग शूट करतो ना, आम्ही आमचे एपिसोड पण म्हणजे लोक जरी टी व्हीवर बघत असले तरी आम्हाला या धावपळीमध्ये पटकन मोबाईलवर बघितला, कधी ब्रेकमध्ये बघितला, असा पूर्ण एपिसोड बघताच येत नाही. त्यामुळे प्रेक्षकांच्या ॲक्च्युअल रिॲक्शन, त्यांच्या सगळ्या प्रतिक्रिया, ते पात्र म्हणजे त्यांना आमची पात्र आवडतायत की नाही आवडतायत, हे खरं तर असं ग्राउंडवर आल्यानंतरच कळतं, त्यांच्यामध्ये आल्यानंतरच कळतं. आणि तिथे आल्यानंतर मला असं वाटतं की सगळ्या गोष्टींचं, सगळ्या कष्टांचं समाधान वाटतं. जर दिसतेस इंद्रनील, कमाल दिसतोस. मला सांग, कोल्हापूरमध्ये कशी असते गुढीपाडवा शोभायात्रा? आधी गेलास का? आणि मुंबईतला आज अनुभवताना किती? माझी मुंबईतली पहिलीच वेळ आहे ही गुढीपाडवा साजरा करण्याची. त्यामुळे काय होतं, घरी असल्यावर आपण सकाळी लवकर उठतो, नवीन नवीन ड्रेस घालतो, सगळ्यांना भेटतो, आनंदाचा दिवस असतो. पण यावर्षी असं झालं होतं की काय करणार, घरी तर नाही जाता येणार कारण काम आहे. पण घरी आल्यासारखंच वाटलं. स्टारमुळे आम्हाला सगळ्यांना भेटता आलं, कारण आम्ही एका चॅनलवर काम करतो, आम्हाला भेटता नाही येत कारण सगळ्यांचं शूटिंग असतं. पण या निमित्ताने आम्हाला सगळ्यांना भेटता आलं आणि हा आनंदाचा दिवस साजरा करायला मिळतो. ढोल वगैरे ताशा वाजवलंस या आधी कधी? हो, मिलिंद सरांनी तो घेतला होता आणि मी वाजवायचं काम केलं होतं. ती उचलला आणि तू वाजवायचं काम केलंस. पण अशा अनेक शोभायात्रा यावं आणि आपण भेटत राहू सतत. थँक्यू सो मच आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. असेच हसत आणि मस्त राहा. थँक्यू.